राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाबाबत शालार्थ प्रणालीतील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात. राज्याध्यक्ष अशोकराव बेलसरे सर यांची मागणी. शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे राज्याध्यक्ष अशोकराव बेलसरे सर, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह संजय वेतुरकर, शरद गिरमकर यांनी केली मागणी. राज्यातील शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक अडचणीचे कारण देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काही महिन्यांपासून उशिरा होत आहे. कागदपत्रांची डिजिटलायझेशन करणे, ई-KYC करणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे, मंजूर पदापेक्षा अतिरिक्त पदाचे वेतन न देणे इत्यादी अनेक कारणांमुळे शाळांमधील शिक्षकांचे वेतन थांबण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर तांत्रिक अडचणींची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्षात किमान 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागणार असून त्या कालावधीत संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवणे न्यायाचे ठरणार नाही. शून्य शिक्षकी शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्यात आले आहेत, परंतु या शाळेमध्ये विद्यार्थी असून अध्यापन सुरू आहे. परीक्षा आणि वार्षिक मूल्यमापन करण्यासाठीही अतिरिक्त शिक्षक शाळेमध्ये काम करत आहेत. त्यांचे समायोजन होईपर्यंत पगार बंद करू नये या मागणीला अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष तथा संचालक माध्यमिक शिक्षक सोसायटी अहिल्यानगर आप्पासाहेब जगताप, जिल्हा सचिव विजय कराळे व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. उपरोक्त सर्व परिस्थितीचा विचार करता तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी ही विनंती करण्यात आली आहे. ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर.